कशा करता? अरे बाबा, तुझा एफडीचा सिलसिला चालूच आहे. हो, आजपासून 10 वर्षांनी प्रत्येक 6 महिन्यांनी मॅच्युअर होणारा सर्व एफडी आहेत माझ्याकडे. अरे पण त्यात 6% मिळतात. पैसा येत होते ना 6 महिन्यांनी. बाबांची शिकवणूक आहे. मिळाले की अरियर्स? हो मिळाले 1.5 lakhs. वाव, काय करणार? ऑफकोर्स सोनं. आईने पण तेच केलेलं. अगं पण 74 भाव आहे. सोनं सोनं आहे ना. काय करायचं? 20 करून मॅडम आम्हाला दोघींना 20-20 हजाराची एसआयपी करायची. अरे पण मी तुमची सॅलरी स्लिप पाहिली मॅडम. तुमची 50,000ची कपॅसिटी आहे, मग 20,000 का करताय? आमचं ऑलमोस्ट सगळं सेमच असतं मॅडम. आमच्या दोघींचे घर पण एकाच सोसायटीमध्ये आहे आमची एफडीची अमाऊंट, एफडीची बँकही सेम आहे आणि ती गोल्ड मिशीची अमाऊंट हो ती पण सेम आहे. त्यामुळे ना आमची 20-20 हजाराची एसआयपी कराच मॅडम. कारण त्यामुळे आम्हाला रिटर्न्स पण छान मिळतात आणि आमचं सगळं सेम पण असतं. सायली, मी नवीन घर घेतोय विरारला. विरारला? अरे तुझं राहतं घर तिथे आहे ना? अरे इन्व्हेस्टमेंट म्हणून. हा माझा मित्र आहे, ह्यांनी नवीन घर घेतलंय म्हणून मी पण घेतोय. मॅडम तुम्ही प्लॉट बघा, तुम्ही पण घ्याल. तुम्ही जर अशा इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आम्ही म्हणतो कळतंय पण वळत नाही. आई वडिलांनी इन्व्हेस्टमेंट केल्या तशा किंवा मित्रमैत्रिणींचे इन्व्हेस्टमेंटचे फॉर्म्युले कॉपी पेस्ट करून तुम्हाला तुमच्या रिस्क कॅपिटल प्रमाणे ऑप्टिमम रिटर्न्स मिळूच शकत नाही. कारण प्रत्येकाच्या इन्व्हेस्टमेंटच्या गरजा वेगळ्या असतात, रिस्क कॅपिटाईट वेगळं असतं आणि हे सगळं लक्षात घेऊन जर इन्व्हेस्टमेंट सोल्युशन नसेल, कस्टमाइज इन्व्हेस्टमेंट सोल्युशन नसेल तर अर्थातच तुम्हाला मॅक्सिमम रिटर्न्स मिळणं फार कठीण आहे. जर इन्व्हेस्टमेंटमध्ये कॉपी पेस्ट फॉर्म्युला वापरला तर आम्ही म्हणतो कळतंय पण वळत नाही.